तेथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दानपसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 36. पसायदान. ओवी 9. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. येथे पुरुषोत्तम प्रसन्न होऊन पसायदानाचा महाप्रसाद प्राप्त होणार का, याबद्दल माऊलींनी प्रथम शंका व्यक्त केली, परंतु ते अल्पावधीतच आश्वस्त झाले. त्यायोगे श्री ज्ञानेश्वर माऊलींना परम आनंद झाला. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. अशा प्रकारे आपल्या अलौकिक, अद्वितीय, विश्वाला दीपवणाऱ्या अशा भावार्थ दीपिका या ग्रंथामध्ये माऊलींनी भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमाकडे अद्भुत, महाविलक्षण, विश्वकल्याणकारी, समस्त प्राणीमात्रांच्या आनंदमय जीवनासाठी पसायदान स्वरूप महाप्रसाद मागितला. यायोगे समस्त मानवांना मुक्ती प्राप्त व्हावी, असा त्यांचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. या अवतारी महापुरुषाचे ज्ञान जसे महादिव्य, तसाच त्यांचा ग्रंथही महादिव्य आणि त्यांचे मागणेही महादिव्य. परंतु माऊलींनी शेवटी एक ओवी रचून पसायदान संपन्न करताना त्यामध्ये होईल असा शब्दप्रयोग केला आहे. यामुळे याचा अर्थ असा होतो की मी हे सर्व भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमाकडे मागणे मागितली, परंतु ते खरोखरच पूर्ण होईल का, अशी माऊलींना शंका आली. ती त्यांनी शेवटी व्यक्त केली. याचे कारण कलियुगाचा विचार करता हे असे अद्भुत, विलक्षण मागणे पूर्ण होणे भगवंत श्री योगेश्वर पुरुषोत्तमाला एकतर्फी एकट्याला शक्य नाही. कारण यासाठी भूतलावरील समस्त मानवांची यासाठी साथ, सहकार्य अपरिहार्य आहे. येणेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला. परंतु या दुसऱ्या चरणावरून असे दिसते की अल्पावधीतच माऊलींच्या शंकेचे निरसन झाले. कारण समोर असलेल्या त्यांच्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी बहुधा हात वर करून, हो, तुझे मागणे पुरुषोत्तमाकडून पूर्ण होईल, असा माऊलींना आशीर्वाद दिला असावा. त्यायोगे श्री ज्ञानेश्वर माऊलींना परम आनंद झाला. हे असे कलियुगात असंभव वाटत आहे. कारण आजच कलियुगातील परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. आत्ता पावेतो 2025 पर्यंत कलियुगाचा कालावधी फक्त 10% व्यतीत झाला आहे. उर्वरित कालावधीमध्ये यापेक्षा आणखी किती भयंकर प्रमाद होणार ते योगेश्वरच जाणे. आणि म्हणून पसायदान ही कलियुगानंतर येणाऱ्या सत्ययुगाची झलक आहे असे म्हणावे लागते. पसायदान ही संकल्पना वर्तमानातील नसून ही भविष्यकाळामधील संकल्पना आहे. कलियुगामधून अशा प्रकारे पसायदान प्राप्त होऊन एक आदर्श समाज निर्माण होत सत्ययुगात प्रवेश होणार आहे. रसग्रहण. येथपर्यंत पसायदान यावरील 9 ओव्यांचे सर्वसाधारणपणे ग्रंथांचे निरूपण जसे केले जाते त्याप्रकारे शब्दार्थाने, वाक्यार्थाने निरूपण संपन्न झाले. आता पसायदान जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरण्यासाठी, त्यासाठी त्यामधील मर्म जाणण्यासाठी, त्यातील गाभा समजण्यासाठी आणि ते सत्यार्थाने उमजण्यासाठी पसायदान मागताना माऊलींच्या मनामध्ये कोणते भाव उमटले असतील, माऊलींना पसायदानाने नेमके काय अपेक्षित असेल, पसायदानासंबंधी माऊलींची काय कल्पना असेल, पसायदानामधून आपण काय घ्यायचे, आपण पसायदान का अभ्यासायचे, पसायदानायोगे आपली आत्मोन्नती कशी होईल, अशा काही प्रकारे या 9 ओव्यांचे रसग्रहण करायचे. अर्थात मला पूर्ण कल्पना आहे की हा माझ्यासाठी फार मोठा आवाका आहे. मी हे शिवधनुष्य पेलण्यासाठी फार लहान आहे. परंतु तरीही लहान मुलाचे बोबडे बोल मोठ्यांना कौतुकास्पद असतात.
या न्यायाने मी हे साहस करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण मला सांभाळून घ्याल याची खात्री आहे. माऊली मार्गदर्शन करतील अशी श्रद्धा आहे. आणि सर्वात मोलाचे म्हणजे योगेश्वरांचे आशीर्वाद नक्की आहेत. हरिओम.